वीच दमदार आयोजन आपण पाहू शकता. अप्रतिम मॅच झाली. कानपेठ संघाने 36 धावा मारल्या, पण त्यानंतर सोमनाथ आला, मलिंगा जबरदस्त गोलंदाजी केली, टॉस जिंकलाय. आपण पाहू शकता वेळेला सुकापूर संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय बुर्दुल संघाला. चला बॅटर चला लवकर. चला बॅटर चला ना लवकर. बुर्दुल संघाने आपला 12वा खेळू पाठवून द्या किंवा प्रतिनिधी पाठवून द्या लवकर. चला 12वा खेळाडू बुर्दुल संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तरी चालेल. नरेश ठाकूर येत आहेत बघा, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक बाईक पुरस्कृत करण्यात आले. नरेश ठाकूर या, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नरेश ठाकूर, प्रथमतः आपल्याला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 लाख लाख शुभेच्छा. सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बरेच जण आपण होते नवीन वर्ष साजरा करतात 30 पण आपला खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा नवीन वर्ष आज सुरू झाला. नवीन 1 तारीख आज आपण बघितले तर आपला नवीन वर्ष सुरू झाला. आज गुढीपाडवा, मराठी भाषा दिवस. चला चला लवकर लवकर लवकर. उद्या प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी असेल, आमरस असेल, श्रीखंड असेल, नाना प्रकारचे गोड पदार्थ असतील. सलामीची जोडी आपण पाहू शकता वेळेला. राजेश आणि आपण पाहू शकता यावेळेला संदीप. गोलंदाजी मार्कवर येतोय अमर, येतोय अमर, एक अतिशय चांगला गोलंदाजी या संघाचा. चला सामना सुरू करा. 4 षटकांची मॅच आहे, बरोबर 1 वाजलेत. अमर गोलंदाजी मार्कवर टाकला. राजेश, सामना होतो सुरुवात. ओ पहिला चेंडू बॉडी खेळायचा, पंच वाईट चिखून करतायत. अवंत धावेने खातं उघडलं जातं या बेला बुर्दुल 40+ संघाचं. 4 षटकांची मॅच असणार आहे. नरेश ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून देखील 41 पेक्षा जास्त बाईक दिल्यात. 41वी बाईक दिली. हो सुरेख गोलंदाजी, फ्रंट फुटर आले होते यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. अजून मला वाटतं अध्यक्ष चषक मध्ये त्यांनी वेगळी बाईक देणार आहे, काहीतरी सरप्राईज आहे. जराही कोणाला भनक लागता कामा नये नरेश ठाकूर, नाही तर गाव भर पसरेल ती बातमी. ओ फटका यावेळेला हवेतून खेळलाय, चेंडू चालला यावेळेला. आपण तर मिडकट रिझर्व क्षेत्राशी येतोय. गुटरो खातं उघडलं तर यावेळेला धावसंख्या दाखल करता आपण पाहू शकता. बुर्दुल 40+ संघ 2 खातं उघडलं तर राजेशचं स्ट्रायकला संदीपला आपण पाहू शकता. अमर गोलंदाजी मार्क करू शकला. संदीप, ओ सुरेख गोलंदाजी, वाईड यॉर्करचा वापर केला यावेळेला. पंच रमेश काहीतरी सांगतायत यावेळेला बॅटरला, आपण तर गोलंदाजाला की चेंडू कुठून गेला निघून. डॉट चेंडूची समाप्ती होते. नेक्स्ट मॅच तिसगाव विपक्ष वाउंजे, दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी यायचंय. गोलंदाजी मार्कवर अमरला आपण पाहू शकता. स्ट्रायकला संदीप, राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. फुल टॉस होता, ड्राईव्ह करायचा होता यावेळेला. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये मिसफील्ड होते. 1 धाव कंप्लीट केले. क्षेत्ररक्षण पाहिजे तसं होत नाही.
आपण पाहू शकता कापूर 40+ संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय टॉस जिंकल्यानंतर. धावसंख्या धापलका आपण पाहू शकता बुर्दुल संघाची 3. तर महेशभाई पाटील वामजे या व्यासपीठावर, परेशभाई पाटील वामजेचे आणि आम्ही आमंत्रित करतो या व्यासपीठावर. मगाशी देखील आम्ही परेशभाईंना आमंत्रित केलं होतं. शिवसेनेचा बुलंद आवाज. 3 धावसंख्या धापलका आपण पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्क अमर स्ट्रायकरला आपण पाहू शकता राजेश राईट आर्म उर्धकडे मारा करतो. पॉवर प्लेचा षटक आहे. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा मी स्पीड झाली, एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्यात आपण काय आपण पाहू शकता यावेळेला 4 धावा आपण पाहू शकता. संतोष वजे बघा गोल्डन मॅन एक राऊंड अप घेत आहेत. फेर फटका मारतात. रणजित ठाणगे देखील त्यांच्या सोबतीला आहेत. देवेंद्र वजे बघा जलपान चेक करतायत, पाणी आहे की नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण काय आपण पाहू शकता. बुर्दुल 40+ संघाची बिनबाद 4 अशी धावसंख्या. खरंच नवीन वर्ष गुढी पाडवा नाही, उद्या सकाळी बघा आपण लाईन लागले असतील जिलेबी फाफडा महावीर दुकानात मला वाटतं 4 वाजल्यापासूनच लाईन लागतात. आत्ता जा चंद्रकांत येतो गोलंदाजी मार्कवर. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर. चंद्रकांतने देखील मगाशी मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तो चंद्रकांत आपण गोलंदाजी मार्क होतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता वेळेला राजेशला आपण पाहू शकता. लेफ्ट आर्मर आहे चंद्रकांत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. मिड ऑफला काय फिकी केली बघा, चुकीचे. जिथे 1 धाव वाचवली ते एक्स्ट्रा दिले. 2 धाव मिळतात. धावसंख्या आपण पाहू शकता. संदीप स्ट्राईकला होते. धावसंख्या 6. चंद्रकांत लेफ्ट हँड ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्रायकरला राजेश लेफ्ट हँड ऊर्ध्वकडनं मारा करतो. चंद्रकांत डाऊन दी ग्राउंड फटका चांगला यावेळेला. मिडविकेट रिजन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. अमर आहेत तिथे. लॉंगन क्षेत्ररक्षक वेगाने आले यावेळेला मिडविकेट रिजन मध्ये. धावसंख्या आपण काय पाहू शकता यावेळेला 8. बुर्दुल 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. संदीप स्ट्रायकरला आपण पाहू शकता. फटका सुरेख यावेळेला कव्हरच्या डोक्यावरना चेंडूला उडवलाय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. डीप बंद क्षेत्ररक्षक आले आहेत. चेंडूला जोपर्यंत फीड करतायत तोपर्यंत इथे धावा मिळतायत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पाहू शकता 10 धावा. नेक्स्ट मॅच ती देखील फार महत्वाची असणार आहे. वाऊंजे पक्ष तिसगाव 2 बलाढ्य संघ. मोहसिनने मग अशी काय बॅटिंग केली होती. चंद्रकांत लॉफ केलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आले आहेत. झेल ड्रॉप, चेंडू सीमाच्या बाहेर, षटकार. धावसंख्या 16. संदीपच्या बॅटमधून षटकार आलाय. जिथे जेल सुटला गेला तिथून षटकार देखील आला बघा. लॉंगॉनला चूक झाली. चंद्रकांत चांगली गोलंदाजी करतोय पण क्षेत्रशी 7 लावत नाही त्याला. लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतोय. ओपन द ऑन साइडला डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाला मिडविकेट रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली आहे. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. डायरेक्ट हिट. चला चेक करायचंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते.
नॉट आउट आहे. एकोणीस धावा धाफलकाती लागल्यात बुर्दुल 40+ संघाच्या. बिनबाद 19. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला राजेशला आपण पाहू शकता. ओ फटका चांगला यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे अमर चूक होणार नाहीये. बॅटर बाद. नाही बॉल खाली नका टाकू प्लीज जरा थोडं सहकार्य करायचं आहे. बघा सुकापूर संघ तुम्ही झेल पकडला चेंडू आणून द्या तुमच्या गोलंदाजाकडे कारण का दव फॅक्टर जास्त पडला पण तर मैदान थोडंसं ओलसर झालंय त्यामुळे चेंडू सातत्याने खराब होईल. नवीन बॅटर आहे आपण पाहू शकता वेळेला. चला बॅटर चला लवकर जरा. वैभव येतोय. राजेश बाद झालाय. नरेश ठाकूर यांचा कटआउट दाखवलं तर बघा जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा नाईट स्पर्धा झाल्या आहेत आतापर्यंत 41 बाईक दिल्यात त्यांनी आणि त्यांचा संघ देखील बघा काल टॉप 4 सुपर 4 मधला बघितला दुसरा संघ जय गणेश विष्णू स्पोर्ट्स बालाजी स्टेट नावाली संघ काल जबरदस्त कामगिरी केली. नवीन बॅटर आहे यावेळेला आपण पाहू शकतो वैभव. संदीप मस्कर आलेत गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं सगळं 30 षटक होतं. नितीन काळन सर बघा तुम्ही बरोबर उदाहरण दिलं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू संदीप. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता बेला संदीप. ओ क्लीन बोल्ड बॅटर बाद. यश मिळालं संदीपला. संदीपने बाद केलंय. पछाता नवीन बॅटर कोण येतो इथे. धीरज आलाय. धीरज पाटील आले नवीन बॅटर. संदीपला यश मिळालं पहिल्या चेंडूवरती. संदीप गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला धीरज. नेक्स्ट मॅच टॉस साठी वामजेचे कॅप्टन वामजे 40+ तिसगाव 40+. त्यातून जो जिंकणारा संघ आणि यातून जो संघ जिंकणारा संघ त्यामध्ये मॅच होईल शेवटची. चला लवकर या टॉस साठी या तिसगावचे कॅप्टन वामजेचे कॅप्टन धीरज स्ट्रायकेनला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता बेला संदीप लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला. या बेला डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते संदीपच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूची विकेट. नंतर धीरजाला नवीन बॅटर त्याला चेंडू डॉट काढलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला सुकापूर 40+ संघाच्या माध्यमातून. एक क्षेत्ररक्षण स्वीपर कव्हर रिझन मध्ये तैनात करण्यात आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर संदीप. जरा वेळ कमी घ्या सुकापूर 40+ संघ. स्ट्राईकला धीरजला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक बघा विनंती सुकापूर संघाच्या संघनायकाला की आपण एकच कोणतरी कॅप्टननी क्षेत्ररक्षक लावा. फुलटॉस यावेळेला डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला आपण लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक आले आहे चेंडूला फीड करतायत. फेकी ॲक्युरेट येत नाहीये. अंडरआर्म स्टाईलने फेकी गेली. धावसंख्या दाखल करता आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा दाखल गती लागल्यात. धीरजने आपलं खातं खोललंय. पण गोलंदाजी मार्कवर संदीप लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतोय. ऑन साईडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला शॉट टर्मॅन पॉइंट शॉट कव्हर लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षण.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला या बैला, चांगलं क्षेत्रक्षणासाठी या सर्कलमध्ये. एकच धाव मिनिटे, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. बुद्रुल 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 22 धावा धावफलकात लागल्या, 2 बॅटर बाद झालेत. संदीप गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता बैला. वैभवला आपण पाहू शकता. वैभवला खातं उघडायचं अजून आपलं. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला टर्न केलाय, उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले पण त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातो या बैला. षटकार. टॉस साठी सज्ज राहायचंय. तिसगावचे आलेत. अंतिम चेंडू 30 षटकात. ओ चांगला फटका होता यावेळेला. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. बुडा फोरून पर्यंत चेंडू चालला अजिपर्यंत लॉंग ऑफरून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरी धावा कुठल्यात आपण पाहू शकता यावेळेला. बुर्दुल 40+ संघाने 2 बॅटर बाद 30 अशी धावसंख्या. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे आता. सुका पासून दूर ठेवला तर थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती. रतन येतो गोलंदाजी मार्कवर. उंबारली गाव एंड कडून. रतन तो धीरज बॅकफुट गेल्या, कट केलाय. जेलची शक्यता आहे. जेल ड्रॉप. एकने धावसंख्या वाढते. दशकात आपला 31 चेंडूचा खेळ बाकी आहे. विराज आज बऱ्याच दिवसानंतर विराज दिसले आम्हाला. जिंकलाय संघ त्यांच्या देखील चेहऱ्यावरती आनंद आहे. रतन राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. ओ सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. ज्या वैभवने षटकाराने खातं उघडत त्या वैभव मात्र इथं पहिला चेंडू फेस करतो या षटकामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकात ते आपण पाहू शकता. बुर्दुल 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 बॅटर बाद 31 धावसंख्या. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 3. रतन चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. बॅकफुट गेलाय, कट केला या वेळेला. एक धाव कंप्लीट केली. 80 पॉईंट पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत 2 धावा इथून आपण तर कंप्लीट केले. तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. शेवटच्या षटकातील फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावांचं लक्ष राहतं पाहिजे सुकापूर 40+ संघासमोर. नंतर इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. तिसगाव 40+ विपक्ष वावंजे 40+. रतन राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. टाकला वैभव. ओ लिडिंग आहे. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. शॉट फाइंडिंगला क्षेत्ररक्षकाने चूक केली. त्याचं रूपांतर झालं धावांमध्ये. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता वेळेला 35. 35 धावा धावफल करते. 1 to go. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण राकेश गवळी यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. ओ सुरेख गोलंदाजी.
पडल्यांचा चेंडू खाली राहिला. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. बुर्दिल 40 प्लस संघ प्रथम बॅटिंग करताना 2 बॅटर बाद 35 आणि 36 धावांचं लक्ष्य. राकेश गवळी साहेब यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. सुकापूर 40 प्लस मध्ये बुर्दुलने प्रथम बॅटिंग करत असताना 35 धावा धावफलकावधी लावलेले आहेत आणि 36 धावांचं लक्ष्य सुकापूर 40 प्लस संघाला पूर्ण करायचं आहे. प्रति ओव्हर मागे 9 धावांची धावगती राखायचे. बॉल द्या. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी आपण बघतायत. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. आज आपण बघितलं संध्याकाळी पहिला सामना बुर्दुल आणि देवीचा बळामध्ये झाला. बुर्दुल संघ केवळ 7 खेळाडूंना घेऊन मैदानात उतरला. 2 खेळाडू त्यांनी फिल्डिंगसाठी घेतले होते 30 गावचे, पण तरी देखील ती मॅच त्यांनी जिंकली. त्यानंतर आपण तोंडरे वर्सेस सुकापूरला एकमेकांसमोर बघितला, जिथे विश्वास पाटीलचा तोंडरे संघ या संघाला सुकापूरने पराभूत केला. 59 चेस करू दिल्या नाही आणि आता हे दोन संघ एक एक सामना जिंकून एकमेकांच्या समोर. चला फिल्डिंग लावून घ्या आणि ओपनिंग पेअर मैदानावरती दाखवलोय. बघूया टार्गेट 36 धावांचे. 4 ओव्हरची मॅच आहे, पण 36 धावा ही आपण जर बघितलं तर ती डिपेंड होऊ शकते. जसं आपण बघितलं की 40 धावांचं संरक्षण 5 ओव्हरमध्ये नियोजन केलं होतं रेग्युलर फॉर्मॅटमध्ये, आणि त्यामुळे जशी जशी रात्र पुढे सरकते खरं तर चेसिंग करणं इतकं सोपं काम नसतं. पण सुरुवातीला जर आक्रमण झाला, सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर मग ही रनचे सोपी होऊ शकते सुकापूर संघासाठी. पण दुसऱ्या बाजूला जर धावसंख्येचं संरक्षण करायचं असेल बुर्दुलला, तर सुरुवातीच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली होणं गरजेचं, विकेट्स येणं गरजेचं आहे, डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. त्या गोष्टी काही जर त्यांनी घडून आणल्या तर मॅच शेवटपर्यंत रंगताना दिसेल आणि त्यांना या मॅचमध्ये कमबॅक करता येईल. बॅटिंगमध्ये फार चांगली कामगिरी करता आली नाही. हिंदू नववर्षाची पहाट झालेली आहे, 12 वाजून गेलेले आहेत. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आमचे भावेश लगेचच त्यांनी स्वतःचा बॅनर तयार केला आहे. भावेश पाटील उंबारलीचे स्कोरर. उंबारलीने काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि सगळ्या मैदानाच्या सभोवती उंबारलीचे समर्थक होते. टाळ्यांचा गजर झाला. एक मोठी रन चेस त्यांनी केली, 60 धावा चेस केल्या. ओपनिंग पेअर अमर आणि किशोर हे सलामीला येत असताना
मॅच सुरू होते. चला मॅच सुरू करा पटकन. आणि बघा 2 सामने आहेत. नितीन सरांना, वाळू सरांना उद्या डेची मॅच देखील लीग आहे. सकाळी लवकर जायचं त्यांना. अनेकांना काम आहेत. असं नाही की सगळेजण जागरण करतात म्हणजे सगळेजण झोपतात असं नाही. काही जण आहेत की दिवसभर झोपतात. काही जण कुंभकर्णाच्या प्रजातीचे असतात. तर चला वळूया मॅचच्या दिशेने. मॅच स्टार्ट होते. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. मिड ऑनच्या बाजूने काढला. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आलाय. चेंडूला पायाने आत ढकललंय, थांबवलंय. 2 धावा दरम्यान पूर्ण झालेले आहेत. आणि 2 धावेने इथून अकाउंट ओपन होते अमर आणि त्याचबरोबर सुकापूर 40+ संघाचं. 34ची गरज आहे. 23 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी धीरज. स्ट्राईकला अमर. ओ कट करतायत. फिल्डर आहेत शॉर्ट कव्हरला. ओ मिसफील्ड. आणि 2 धावा इथून कंप्लीट होतील. चूक झालेली आहे माहिती आहे क्षेत्ररक्षकाकडनं. कारण 36 धावांचं संरक्षण करण्यासाठी फिल्डिंग चांगली करायला हवी. कारण 40+ क्रिकेट आपण प्रत्येकाकडनं ती अपेक्षा नाही करू शकत. कारण बरेच जण क्रिकेटपासून कित्येक वर्ष दूर होते. कित्येकांना खरं तर बोलावलं गेलं की या टीम तयार करायचे. कित्येक जण रेग्युलर खेळत होते. काही जण सराव करत होते. अधूनमधून मैदानावरती येत होते. ऑल लॉफ्ट केलाय. हवे झेलची शक्यता आहे. वेल जज कॅच. सुपर कॅच. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते वैभव. बघायची प्रत्येकाला. पण आता 30 ओलांडल्यानंतर 40 ओलांडले की कित्येकांना असं वाटतं 40+ खेळावं. आणि असं नेहमी म्हणायचे पूर्वी लोक की माणूस म्हातारा होतो तेव्हा खेळ सोडतो. पण माणूस खऱ्या अर्थाने जेव्हा खेळ सोडतो तेव्हा तो म्हातारा होतो. त्यामुळे खेळत राहा, हसत राहा. शरीर जितकं जास्त हालचाल करेल तितकं ते फिट असतं. आणि मन जितकं स्थिर असेल तितकं खरं तर तुम्हाला ते कॉन्सन्ट्रेट करता येतं. आणि तितके सशक्त असतं तुमचं मन. धावसंख्या 4 धावफलकावरती. लॉफ्ट केला हवेत. फिल्डर आहेत मागे. एक क्षेत्ररक्षक इनफिल्डवरनं आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 2 धावा इथून कंप्लीट होतील. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय 6 धावा. आमचे सगळे ऑफिशियल्स काम करतायत. बघा आता 1:30 वाजायला आलेले आहेत. पण आमचे यश, त्यांची संपूर्ण टीम, सागर फराड या सगळ्यांना लीड करत असताना पुढे आले. ड्राईव्ह करतायत. टायमिंग नाही झालं व्यवस्थित. चेंडू येतोय सिली मिड ऑनच्या दिशेने. या दरम्यान 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 7. रिक्वायर्ड रन रेट 9च आहे. फारसा दबाव नाही आहे. 5 चेंडू 7 धावा आलेले आहेत. एकही विकेट नाही आहे. किशोर स्ट्राईकवरती प्रथमच येत आहेत. जयदास जे 3 वरती नॉट आउट आहेत. 29ची गरज आहे. 19 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. प्लॅन मिस. मागे विकेट किपरकडनं चूक झाली आहे. आणि या दरम्यान बघा पायच्या रूपाने धाव आलेले. अंपायर रमेश म्हात्रे सांगतात. रमेश म्हात्रे उर्फ डेव्हिड शेफर्ड. आणि अजूनही बघा हे सगळे अंपायर फार रिस्की जॉब आहे. मी नेहमी म्हणतो की अंपायरिंग करणं अनेकांना वाटतं की सोपं काम आहे. पण अख्खा दिवस 100 डिसिजन चांगले द्या, कोणी काही कौतुक करणार नाही. एक डिसिजन इकडे तिकडे झाला की लगेच स्क्रीनशॉट येत आहेत. कित्येक दूषणं अंपायरला दिली जात आहेत. आमचे दशरथ पाटील कराव्याचे नेहमी म्हणतात की जुगारा धरल्यावर की बायकोला आपण मारतात काही जण, तसं मॅच हरला की अंपायरला दोष दिले जातात. कोणी काही जाणून बुजून करत नसत. बऱ्याचदा काही डिसिजन कॉन्ट्रोवर्सियल असतात. त्या डिसिजनमुळे मॅच एखादी टीम हारत असते. त्यामुळे अंपायरनेही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. बरेचसे अंपायर डे नाईट डोळ्यावरती पाणी मारून मारून काम करतात. शक्य असेल तर ते करावं.
पण जर झेपत नसेल तर अजिबात करू नये असा सल्ला आम्ही प्रत्येकाला देतो. मग ते आमचे कॉमेंटर मित्र असतील, स्कोरर असतील, कोणी असो. कारण हा खेळ असा आहे की प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या आहेत. एखादी चूक झाली, कोणी पराभूत झाला की सगळ्यांच्या अख्ख्या गावाचे शब्द ऐकायला लागतात आपल्याला. आणि सोशल मीडिया स्क्रीनशॉटचा जमाना आहे, काही करा. चला वेळ घेऊ नका प्लीज, 28ची गरज आहे. नितीन सरांना आम्ही सल्ला दिला आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करता, ऑपरेशन थिएटरमध्ये, तुमचंही काम फार एकाग्रतेचं असतं, त्यामुळे तुम्ही जागरण थोडं कमी करा. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे आला. या दरम्यान आपण बघतायत फाईन लेगला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फिल्डिंग खराब झाली आहे. बुलबुल संघाने पहिला सामना खूप सुंदर पद्धतीने जिंकलेला आहे. वाईटचा इशारा अंपायर करतायत. वाईटच्या आधारे एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली आहे 11 धावा. 25ची गरज आहे. आणि बघा कॉल होता नॉन स्ट्राइक वरनं, फार वेगाने आले होते जयदास. या दरम्यान आणखीन एक धाव. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे 12. हो कट केलाय, चेंडू निघालाय. त्या ठिकाणी आपण बघतायत कव्हरच्या दिशेने दुसरी धाव या दरम्यान पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती 14. 22ची गरज आहे. 16 चेंडू 22 धावांची गरज विजयासाठी. 36चं एक माफक असं लक्ष. समोर खेळतात, फिल्डर आहेत. वेजच कॅच, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का मैदानावरती सुकापूर 40+ संघाला. रमेश म्हात्रे सिलेक्टेड गाण्यावरती नाचतात. चंदन भगतचं गाणं त्यांना खूप आवडतं. डान्सिंग अंपायर आपल्याकडे एक तयार व्हायला पाहिजे, होत नाहीये. नारिलीचे आम्ही गुरुदासला म्हटलं होतं की तुम्ही चालू करा. रमेश म्हात्रे नाचतात, फक्त पोट त्यांचं हलतं, पण त्यांनी नाचायला पाहिजे. काहीतरी वेगळं करा. चला वेळ घेऊ नका प्लीज टीम बुरदुल, कारण पहिलं सत्र लवकर संपलं होतं. बाळू पाटल्याने काय क्या बात आहे, मध्येच अचानक किरीस का गाणं लगाव. तुला नाही पडत तर काय फरक पडतो कोणाला. 14 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर तयार. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. या दरम्यान या 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 16. नितीन काळन सर धावा काउंट करतायत. त्यांना असं वाटतं की पटापट चेस व्हावी, पण शेवटी समोरची टीम प्रयत्न करते की डिफेंड व्हायला पाहिजे धावा, त्यांनाही जिंकायचंय. 20 धावांची गरज आहे 14 चेंडूमध्ये. भावेश पाटील यांनाही माहिती आहे की आता रात्री ओला भेटणार नाही आपल्याला. वाईट बॉल कॉल. धावसंख्या धावफलकावरती 17. 19 धावांची गरज आहे. 14 चेंडू शेष आहेत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, पण सरळ गेला चेंडू मागे. 2 धावा मिळतील. काही ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली आहे, काही जेल देखील ड्रॉप झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघताय झालेली ती म्हणजे 19 धावा. 17ची गरज आहे. संदीप स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला किशोर. 2 विकेट गमावले आहेत सुकापूर संघाने.
आणि अशा प्रकारे हे षटक दुसरं संपलंय. धावा 19 धाव फलकावरती. 12 चेंडूमध्ये 17 ची गरज आहे. आता या स्पर्धेमध्ये आपण बघितलं कित्येक संघांनी माघार घेतली. सांगायला आपल्याकडे 40 प्लसचे 64 संघ आहे, पण काही स्पर्धांमध्ये 16 देखील होत नाही. कधी कधी आपण म्हणतो की आपल्याकडे 100 रेग्युलरचे संघ आहेत, तरीसुद्धा आपल्याला 16 होत नाहीत. काही जण माघार घेतात, आयत्या वेळेस आयोजकांना वेठी सरतात. या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खरं तर शिस्तबद्ध क्रिकेट म्हणून ओळखलं जातं, पण कुठेतरी या सगळ्या गोष्टींमुळे या प्रतिमेला कुठेतरी तो धक्का लागतोय. आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की आयोजन मोठं असलं, खूप मोठं आयोजक पॉवरफुल असले की तिथे मात्र 8च्या ऐवजी 7ला जाऊन थांबतील. अशाही गोष्टी घडत असतात, पण हरकत नाही, स्पर्धा यशस्वी करू. पण आपण मागच्या वर्षी आणि या वर्षी जो अनुभव घेतलाय, देवेन आमच्याशी म्हणत होते, त्याचबरोबर अशोक ठाकूर, की पुढच्या वर्षी आपण या गोष्टी होणार नाही याची खबरदारी घेऊ. शक्य झाल्यास आपण 40 प्लसचे संघ खेळू. बारा चेंडू 17ची गरज आहे. वेळ घेऊ नका प्लीज बुरदुल टीम. बॉलिंग मार्कवर तयार. नाही, नक्कीच नक्कीच अंपायर हे सांगतात रमेश म्हात्रे. इथे माईक असताना आपल्या स्टंप मध्ये तर जरूर आवाज आला असा जोरात, पण माईक नसताना इथपर्यंत आवाज आले आहेत की मामा भरपूर टाइम घेत आहेत आणि अजूनही तो वेळ घेत आहेत. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 12 चेंडू 17ची गरज आहे. उंच गेलाय, झेल होईल का प्रश्न आहे, आणि झेल स्वीकारलाय. गुड कॅच. तिसरा गडी बाद होतोय मैदानावरती सुकापूर संघाचा. चांगलं झालंय. एकदा पूर्ण आणि इथून धावचीची संधी. फलंदाज बाद होईल का बघूया. अपील तर झालंय, तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. या थर्ड अंपायर या. या टेक्नॉलॉजीमुळे ग्राउंड अंपायर एकदमच खरं तर डिपेंड राहिलेले आहेत थर्ड अंपायरवरती. कुठलाही रिस्क घेणं ते टाळतात. पूर्वी बरं होतं ना, यूट्यूब होता, लाईव्ह होता, आपला बोट वर केला का संपला विषय, खेळ खल्लास. शपथ घे, शपथ घे, आई शपथ, हुसल याला, असे काही शब्द ऐकायला मिळायचे पूर्वी. तेव्हा कुठे पैसे होते. आता जितक्या एंट्री फी तितक्या पहिल्या स्पर्धाही व्हायच्या नाही पहिल्या क्रमांकाच्या. काय आऊट आहेत? आऊट आहे. आमचे मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर म्हणाले होते की आऊट आहे, इथून लगेच दिसतंय, पण तो रिस्क संदीप बाने यांना घ्यायचा नव्हता, त्यामुळे त्यांनी थर्ड अंपायरला रेफर केले. बघा दाखवत आहेत आम्हाला. चला, न्यू बॅटर रेडी ठेवा. आणि बघा थर्ड अंपायरला डिसिजन गेला तोपर्यंत एक बॅटर रेडी तरी ठेवायचा, हो किंवा नाही तयार झाला असता. चला, धावणारा पळणारा पाठवा बिनजोडचा कोणीतरी. न्यू बॅटर चंद्रकांत मैदानावरती येत आहेत.
धावसंख्या धावफलकावरती 22 मला सांगतात, एकूण झालेत 20 आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. रिक्वायर्ड रन रेट 9.60 प्रति ओव्हर मागे. सोळा धावांची गरज आहे विजयासाठी. काय हवंय? बॅट. मंगूस बॅट मागवलेली आहे, जे आम्ही बघितली होती खरं तर मॅथ्यू एडनकडे. आम्हाला वाटलं की मॅथ्यू एडनने आणली, पण जेव्हा 83 सिनेमा आम्ही बघितलं तेव्हा लक्षात आलं की कपिल देवने ती मंगूस बॅट मागवली होती. बघूया बॅट बदललेली आहे आणि त्यानंतर रिझल्ट बदलतोय का, काही घडतंय का परिवर्तन. 10 चेंडू 16ची गरज. शफल करण्याचा प्रयत्न, विकेट किपरकडे हा चेंडू गेला, डॉट बॉल. ही मॅच देखील शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार यात मात्र शंका नाहीये, कारण 3 बॉलमध्ये इथून 16 कशा होणार. डॉट बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितला. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत मागे. पहिली धाव वेगाने घेतल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा थ्रो वन बाउन्स, पण अतिरिक्त बाउन्स होता या थ्रोमध्ये आणि त्यामुळे चेंडू अडवता आला नाही. या 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 22. 14ची गरज आहे. 8 चेंडू शेष आहेत. इथून सकाळी आपण थेट निघूया. डोंबिवलीची शोभायात्रा निघते. महाराष्ट्रात प्रचंड फेमस आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागतो शोभायात्रेचा, कारण महाराष्ट्रामध्ये पुण्यानंतर दुसरा खरं तर क्रमांक आहे आपला सांस्कृतिक शहर म्हणून डोंबिवलीचा. आणि दरवर्षी आम्ही न चुकता त्या शोभायात्रेमध्ये सामील होतो. खूप सुंदर सुंदर संदेश असतात. आपला सनातन धर्म असेल, आपली संस्कृती असेल, या सगळ्यांचं जतन करण्याचं काम केलं जातं. ड्राईव्ह करतायत त्या ठिकाणी आपण बघतायत. ओ डायरेक्ट हिट नाही झालाय. या दरम्यान आपण बघतात आणखीन एक धाव ॲड होईल. इक्वेशन इथून मात्र आपण बघताय धावा झालेल्या त्या 26. 6 बॉलमध्ये 10 करायचे. 6 चेंडू 10 होण्यापासून वाचवायचे आहेत. बघूया, बुलबुल संघाने प्रचंड मेहनत केली. तर पहिला सामना 7 जणांनी मिळून जिंकला, पण सुकापूरने चांगली कामगिरी केली. तोंडेसारख्या एक ताकदवर संघाला पराभूत केले आणि हे जागरण कुठेतरी त्याचं फळ मिळावं यासाठी कसरत सुरू आहे. नाहीतर काय होतं, सकाळी 4 वाजेपर्यंत शिळ संघ जागला, पण अखेर ती मॅच 12 बॉल 17 त्यांना झाली नाही. आणि श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाने विजयावरती शिक्कामोर्तब केलं. काल नावाईने जबरदस्त कामगिरी केली. देसाई संघाचा विजयी रथ त्यांनी रोखला. ते चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. तर बॉलिंग मार्कवर संदीप अखेरचं षटक घेऊन येत आहेत. संदीपच्या हातात चेंडू सोपवलाय. चेंडू नाही, या सामन्याचं भविष्य सोपवलेलं आहे, भवितव्य सोपवलंय. 6 बॉल 10 रोखायचे आहेत. बॉलिंग मार्कवर संदीप, बॅटिंगलाही संदीप आहेत. का बॅट्समन संदीप नाव सांगितलं? बॉलर संदीपच आहेत ना. तर संदीप जाधव मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. हा, कीपरकडे बॉल गेला तर रन नाही आहे, लक्षात असू द्या. इंटरनॅशनलमध्ये असतो रन, पण आपल्याकडे का ठेवत नाही. पहिलाच बॉल वाईड, आणि वाईड देण्यासाठी अंपायर आमचे बॅट्समॅनच्या मागून आले. ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. हो, फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. आणि अशा प्रकारे इक्वेशन बघा, 7ची गरज आहे 5 चेंडूमध्ये. सोपा वाटणारा पेपर सुकापूरने थोडा कठीण करून घेतलाय, पण बघूया. 5 बॉल 7.
संदीप जाधव कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. हे 5 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले तर बुर्दुलला विजय प्राप्त होऊ शकतो. हो समोर खेळतात फोर्सिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो चांगला आलाय. फलंदाज होईल बाद. काय फिल्डिंग आहे, काय थ्रो आहे आणि काय कलेक्शन आहे. फलंदाज बाद होतोय. आणि खीन एक धक्का मैदानावरती सुकापूर संघाला. अमित आउट झालेले आहेत आणि इथे स्क्रीन वरती तर चंद्रकांत आणि संदीप नाव आहेत. चला न्यू बॅटर कोण आहेत? रतन. नक्कीच दत्ताचा आपण सगळ्या गोष्टी फॉलो करू. वळूया. 4 बॉल 6ची गरज. प्लॅन मिस. डॉट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. जबरदस्त रंगात. आणि आता विजयासाठी हव्या धावा. 7 चेंडू शिल्लक आहे. 3. संदीप जाधवने काय कमबॅक केलंय. काय जबरदस्त बॉलिंग. मागचा रनआउट तर एकदम स्टनिंग होता. एकदम जबरदस्त होता. तीन बॉल 6. ओ 6 आलाय. मॅच फिनिश. सामन्याचा सस्पेन्स संपवला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाडवला सीमा पार. सामना सुकापूर 40+ संघाने जिंकलाय. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा बघा विनिंग शॉट रतन यांच्या बॅट मधून. फुल टॉस दिलाय. फुल टॉस. नो बॉल देखील होता. 7 एक्स्ट्रा. बुर्दुलचे संघनायक आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. तर मॅनेजमेंट कमिटीशी बोलायचं कारण आपण सकाळी संध्याकाळी एक कॅप्टनचा सन्मान केला. मला वाटलं की त्यासाठी तर बुर्दुलचे कोणी